गाडी सुसाट धावत असल्यामुळे एक हवेचा दाब निर्माण होतो. त्यामुळे मी पुन्हा ट्रॅकवर फेकली जाण्याचा धोका वेळीच ओळखून त्या गावकऱ्यांनी मला त्यांच्या मिठीत घट्ट धरून ठेवलं. गाडी निघून गेल्यानंतर त्यांनी मला त्या हातगाडीवर चनेती रेल्वे स्टेशनवर नेलं आणि बरेलीकडे जाणाऱ्या एका गाडीच्या गार्ड केबिनमध्ये आणून ठेवलं. त्या चनेती नावाच्या छोट्याशा स्टेशनवरही बघ्यांची एकच गर्दी जमा झाली होती. त्यापैकी प्रत्येकाच्या डोळ्यात करुणा दाटलेली होती. मी खुणेनं पाणी मागत होते, पण माझ्या खाणाखुणांकडे कुणाचंच लक्ष गेलं नव्हतं. कदाचित मी काय सांगू पाहत होते हे कुणाच्याच लक्षात आलं नसावं. लवकरच मी बरेली स्टेशनवर पोचले. एका स्ट्रेचरवरून मला त्यांनी प्लॅटफॉर्मवर आणून ठेवलं. तिथेही बघ्यांनी मला घेरलं. त्यांच्या कोरड्या सहानुभूतीच्या नजरांमुळे मला खूप विचित्र वाटत होतं आणि रागही येत होता. बऱ्याच वेळानंतर एक महिला डॉक्टर आल्या आणि त्यांनी मला तपासलं. एका कागदावर त्यांनी काहीतरी खरडलं आणि त्या म्हणाल्या, हिला बरेली जिल्हा रुग्णालयात घेऊन जायला हवं. पण त्यावर कोणीच काहीच कारवाई करत नव्हतं. मी तशीच 2-1 तास प्लॅटफॉर्मवर पडून होते. ते मला विसरले की काय? माझ्या जागी एखादं प्रेत असतं तर ते असंच वागले असते. कदाचित माझ्या प्रेताला जास्त सन्मानाची वागणूक मिळाली असती. तशा अवस्थेतही मला या विरोधाभासाचं हसू आलं. तिथे एक पोलीस शिपाईही होता. मी त्याला विचारलं, मला हॉस्पिटलमध्ये का नेत नाहीयेत? तो म्हणाला, कागदी कारवाई सुरू आहे. कागदी कारवाई? या शब्दाचा अर्थ एरवी मला समजलाही नसता, पण त्याच्या दुष्परिणामांचा अनुभव त्यावेळी मला आला. आपली कातडी काहीही करून वाचली पाहिजे. मग त्या पायी एखाद्या गंभीर रुग्णावरचे उपचार लांबले तरी बेहत्तर असा तो खाक्या होता. बऱ्याच वेळानंतर मला एक टेम्पोमधून बरेलीच्या जिल्हा रुग्णालयात हलवलं गेलं.